साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेतील जाचक अटी रद्द करून या योजनेचा मागासवर्गीयांना लाभ मिळावा या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। या प्रसंगी परिषदेचे प्रवक्ते पांडुरंग रणदिवे माध्यमांना माहिती देताना काय म्हणाले ते पाहूयात। आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना याच्यातील जाचक अटी काढण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सोलापूर जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर एक दिवसीय उपोषण आयोजित करण्यात आलेलं आहे। कारण कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेमध्ये अत्यंत जाचक अटी आहेत, त्या अटी शासनाने नाहीशा कराव्या म्हणून हे उपोषण आयोजित करण्यात आलेलं आहे। 2 एकर जमिनीसाठी शासनाकडून एकरी 8 लाख रुपये बागायत जमिनीसाठी दिले जाते आणि जिरायत जमिनीसाठी एकरी 5 लाख रुपये दिले जाते। कारण तो आता सध्याचा बाजारभाव जर पाहिला तर तो बाजारभाव कमी आहे, त्या पैशामध्ये जमीन विकत घेता येत नाही। तर लाभार्थ्यासाठी शासनाने बागायत जमिनीसाठी एकरी 20 लाख रुपये आणि जिरायत जमिनीसाठी एकरी 15 लाख रुपये करावे। आणि दुसरी सगळ्यात मोठी अट, जो लाभार्थी ज्या गावातला आहे त्याच गावात जमीन असावी अशी शासनाची अट आहे। परंतु ती अट अत्यंत तुगलकी आहे, ती शासनाने अट काढावी आणि जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जमीन असेल ते जमीन शासनाने त्या लाभार्थ्याला उपलब्ध करून द्यावी, ही दुसरी सगळ्यात मोठी अट आहे। आणि या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषद जवळजवळ आज 3 मार्च या दिवशी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यामध्ये एक दिवसीय उपोषण आयोजित केलेलं आहे। जर शासनाने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू असं आव्हान शासनाला करतो। उपोषणात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, नेताजीराव अवघडे, भीमराव गढहिरे, कृष्णाजी गायकवाड आदींनी सहभाग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले।